नमस्कार मित्रांनो, तर सर्व महिलांकरिता एक खुशखबर आहे। तर लाडकी बहीण योजनेचे जे काही ज्यांनी पोर्टलवरून फॉर्म भरलेले आहे, ज्यांचे फॉर्म रिजेक्ट झाले होते, तर अशांचे सर्वांचे फॉर्म इथं अप्रूव्हल आता झालेले आहे। तर तुम्ही इथं लाईव्ह बघू शकता। त्यानंतर आता जे काही यांना पैसे आता मिळणार आहेत, तर 4,500 रुपये तर यांना आता यांच्या बँक खात्यात डीबीटीच्या माध्यमातून तिथं जमा करण्यात येणार आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये या संपूर्ण माहिती याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहे। तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा। तर ज्यांनी पोर्टलवरून फॉर्म भरले होते, तर सर्वात पहिले तुम्हाला तुमचा जो काही रजिस्ट्रेशन नंबर म्हणजे तुम्ही जे काही मोबाईल नंबर टाकलेला आहे, पासवर्ड टाकलेला आहे, त्यावरती लॉग इन केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारचं इंटरफेस दिसेल। तर इथं आल्यानंतर आता आपल्याला जे काही फॉर्म अप्रूव्ह झालेले आहेत ते कशा प्रकारे चेक करायचं आहे, तर ॲप्लिकेशन्स यावरती ज्या क्लिक करायचं आहे। तर इथे क्लिक केल्यानंतर तुम्ही इथं बघू शकता, तर मी थोडी इन्फॉर्मेशन इथं ब्लर केलेली आहे। तर इथं तुम्हाला अप्रूव्हल म्हणून बघू शकता, तर मेसेज जो आहे तो अप्रूव्हलचा आलेला आहे। तर ही जे फॉर्म जे आहे पोर्टलवरून भरलेला आहे, तर हा जो फॉर्म आहे काल भरलेला आहे। तर हे जे काही फॉर्म आहे तिथं 2 दिवस झाले या फॉर्मला, तर हे अप्रूव्हल झालेलं आहे। तर तुम्ही जर तुमचा फॉर्म अधिक काही पेंडिंगच असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। त्यानंतर भरपूर जणांचे फॉर्म इथं रिजेक्ट झालेले आहेत, तर रिअप्लाय कशाप्रकारे करायचं आहे, त्यानंतर रिअप्लाय करताना कोणत्या चुका करायच्या नाही, त्याचप्रमाणे नवीन जर फ्रेश फॉर्म तुम्ही भरत आहात तर फॉर्म भरताना कोणत्या चुका करायच्या नाही, यावरती डिटेलमध्ये व्हिडिओ आपल्या चॅनलला अपलोड केलेला आहे। तर तुम्ही तो लाईव्ह बघू शकता। जे की आपण पोर्टलहून जे काही लाडकी बहीण योजनेच्या पोर्टलहून जे काही फॉर्म इथं भरलेला आहे, हो तो जो फॉर्म आहे तिथं अप्रूव्हलसुद्धा झालेला आहे। त्यानंतर ॲक्शनवरती क्लिक करून तुम्ही तुमची डिटेल्स बरोबर आहे की नाही ते चेक करून घ्या। त्याचप्रमाणे आता सर्व महिलांच्या बँक खात्यामध्ये ज्यांनी मागून फॉर्म भरलेले आहेत, तर त्यांना मागच्या पुढचे दोन्ही हप्ते म्हणजे 3 हप्ते त्यांच्या बँक खात्यात असे मिळून जे काही पहिले जो हप्ता जमा झाला होता ते 3,000 रुपये, तर आता 4,500 रुपये म्हणजे 4,500 रुपये सर्व महिलांच्या बँक खात्यात तिथं जमा होणार आहेत। तर ज्यांनी नवीन फॉर्म भरलेले आहेत, तर अशा महिलांकरिता खुशखबर आहे। व तुमच्या बँक खात्यामध्ये कोणत्या बँक खात्यामध्ये लाडकी बहीण योजनेचे मागचे पैसे जमा झाले व तुम्हाला किती अमाऊंट याची मिळालेली आहेत, तर सर्व महिलांकरिता खुशखबर आहे। तर डीबीटीच्या माध्यमातून आधार लिंक बँक खात्यामध्ये याचे जे काही पैसे आहेत तिथं तर जमा होणार आहेत। तर भरपूर महिलांचे पैसे अधिक रखडलेले आहेत। ते का रखडलेले आहे, कारण की त्यांच्या बँक पासबुकला आधार लिंक नाही, म्हणजे त्यांनी बँक पासबुकला आधार लिंक केलं नाही, त्यामुळे त्यांचे पैसे जे आहे अधिक रखडलेलेच आहे। सर्वात पहिले तुम्ही इथून चेक करू शकता की तुमच्या कोणत्या बँक पासबुकला आधार लिंक आहे, ते ॲक्टिव्ह म्हणजे तुमचं बँक पासबुक सुरू आहे की नाही ते पाहण्यासाठी तुम्हाला आधारच्या वेबसाईटवरती येऊन आधार बँक सेंडिंग अशा प्रकारचा एक मेसेज दिसेल। त्यामध्ये तुमचा आधार नंबर टाकून त्यानंतर तुम्ही OTP लॉग इन करून चेक करू शकता की तुमच्या कोणत्या बँक पासबुकला आधार लिंक आहे। त्यानंतर जर तुम्हाला घरबसल्या तुमच्या बँक पासबुकला आधार लिंक करायचं असेल, तर यावरती सुद्धा डिटेलमध्ये व्हिडिओ आपल्या OMT इन्फॉर्मेशन टेक यूट्यूब चॅनलला अपलोड केलेला आहे। तर तुम्ही स्टेट बँक, सेंट्रल बँक कोणतीही बँक असली तरी घरबसल्या तुम्ही तुमच्या बँक पासबुकला आधार लिंक करू शकता। तर ते लिंक कशाप्रकारे करायचं आहे व लिंक करताना कोणत्या अडचणी येतील तुम्हाला, तर काही घाबरण्याचं कारण नाही। अगदी घरबसल्या तुम्ही तुमच्या मोबाईलहून अगदी 2 मिनिटांमध्ये तुम्ही तुमच्या बँक पासबुकला आधार लिंक कार्ड करू शकता। तर यावरती डिटेलमध्ये व्हिडिओ आपल्या OMT इन्फॉर्मेशन टेक यूट्यूब चॅनलला अपलोड केलेला आहे। तर ज्यांचे फॉर्म अधिक बाकी राहिलेले आहेत, तर अशा सर्व नागरिकांनी व महिलांनी जे काही तुम्ही तुमचे फॉर्म भरून घ्या। त्यानंतर मुलांसाठी एक नवीन योजना आलेली आहे, ते जे की लाडका भाऊ योजना। त्यानंतर शेतकऱ्यांसाठी एक नवीन योजना आलेली आहे, तर लाडका शेतकरी योजना। त्यानंतर वयोश्री योजनासुद्धा सुरू झालेली आहेत। तर अशाच योजनेच्या माहितीसाठी व यावरती डिटेलमध्ये माहितीसाठी आपल्या OMT इन्फॉर्मेशन टेक यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। व तुमच्या फॉर्मचं स्टेटस काय दाखवत आहे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। त्यावरती तुम्हाला कशावरती एक व्हिडिओ पाहिजे असेल, तर त्यावरती कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, त्यावरती लवकरात लवकर सोल्युशन तुम्हाला मिळेल। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, कमेंट आणि शेअर करायला विसरू नका। थँक्यू।